विजय भाऊच येणार. गाव कुठलं? गाव पिंपळवंडी. मंगेश अण्णाला नाही की निवडून द्यायचं? कसं आहे, जे आपली कामं करतात त्यांना आपण पुढं नेलं पाहिजे, म्हणजे आपली कामं होतील. ते कसं आहे, त्यांचं शैक्षणिक हे पण चांगलं आहे आणि एक सुधारित व्यक्तिमत्व आहे त्यांचं, म्हणजे सगळ्यांना घेऊन पुढं जायचं आहे. आणि सगळ्यांची शक्यतो मागणी काय आहे, बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. तर त्या सरांनी हायकोर्टात अपील केलं आहे त्याच्यासाठी आणि ते काम होणार त्यांच्याकडून, म्हणून मग माझा सपोर्ट त्यांना आहे. मंगेश अण्णा नाराज का? नाराज असं नाही, पण कसं आहे, कामाचा माणूस नाही का? कामाचा माणूस आहे, पण कसं असतं, आपली कामं जो करतो ना माणूस त्यालाच मतदान करतो. आपल्या फोनवर, एका फोनवर जो अवेलेबल असतो माणूस त्यालाच मतदान करणार ना शेवटी. तुमचं काय नाव? माझं नाव अभिलाषा गणेश काकडे. तुम्ही काकडेच? हो, काकडे. भावकीला पाडायचं आणि कुराड्यांना विजय करायचं असं काही नाही, भाऊकीच्या विरोधात नाही आम्ही. पण कसं आहे, आमचे नितेश भाऊ पण उभे आहेत, त्यांनी पण पंचायत समितीला आहे. हां, पंचायत समितीला पण ते उभे आहेत ना. मग ते पण जसे काम करतात तसं विजय भाऊंचं पण सुद्धा मी काम बघितलेलं आहे, कसं काम केलं आहे त्यांनी. आणि प्रचाराला पण मी जाते ना, तर ते सर कसे बोलतात, त्यांचं काय म्हणजे अजेंडा काय आहे हे सुद्धा मला माहिती आहे. त्याच्यामुळं मग माझा सपोर्ट हा विजय भाऊंना आहे. मावशी नमस्कार. हो नमस्कार. कुठलं गाव? पिंपळवंडी. कोणाला निवडून द्यायचं? त्यांना कोणाला? कुऱ्हाड्यांना. मंगेश काकडेंना? नाही कुऱ्हाड्यांना. कुराड्यांना? बरं बरं. मावशी तुमचं काय नाव? सोनवणे टाकळकर. तुमचं आडनाव काय? टाकळकर. मावशी तुमचं काय आडनाव? काकडे. निवडून कोणाला द्यायचं? कुऱ्हाडे भाऊ. कुराडे भाऊंना. मावशी नमस्कार. तुमचं काय नाव? वामन. निवडून कोणाला द्यायचं पिंपळवंडीकडं? दादा म्हणजे कोण? शरद दादा? मग? नितीन दादा. हां, कुराडे दादा. कुऱ्हाडे दादा. विजय कुऱ्हाडे. विजय कुराडे. मावशी तोंड का बांधलं? थंडी वाजते. काय नाव? वाघ. वाघ. बिबटे आहे का तिकडं? आता निवडून कोणाला द्यायचं? कुऱ्हाडे. ताई नमस्कार. कुठलं गाव? पिंपळवंडी. कोणाला निवडून द्यायचं? कुऱ्हाड्या. कुऱ्हाड्यांनाच. ताई नमस्कार. तुम्ही कुठले? तोतरे. तोत्रे. गाव कुठलं? पिंपळवंडी. कोणाला निवडून द्यायचं? दादा. शरददादांना? शरददादांना? नितीन. कुऱ्हाडे दादा. नितीन कुऱ्हाडे. विजय. कुऱ्हाडे. नितीन काकडे. विजय कुऱ्हाडे. ताई नमस्कार. तुम्ही कुठले? पिंपळवंडी. काय आडनाव? वाघ. मावशी तुम्ही कुठले? पिंपळवंडी. कोणाला निवडून द्यायचं? विजय भाऊ कुराडे. विजय भाऊ कुऱ्हाडे. अरे काय सगळे कुऱ्हाड्यांचे काय कार्यकर्ते का सगळे? ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं कुठलं गाव? पिंपळवंडी. काय आडनाव? वामन. वामन. कोणाला निवडून द्यायचं? कुऱ्हाडे दादांना. विजय कुऱ्हाडे. विजय कुऱ्हाडे. ताई नमस्कार. कुठलं गाव? चाळकवाडी. चालकवाडी. काय आडनाव? आटपाडी. कोणाला निवडून द्यायचं? विजय भाऊ. विजय कुऱ्हाडे. ताई कोणाला निवडून द्यायचं? विजय दादा. पिंपळवंडी गटात हो. विजय कुऱ्हाडे. का बरं विजय कुऱ्हाडे? कारण काय? काम चांगले म्हणून? अच्छा, कामाचा माणूस आहे. बरोबर. मावशी नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? पिंपळवंडी. काय आडनाव? वामन. वामन. आता जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? मंगेश काकडे की विजय कुऱ्हाडे? विजय कुऱ्हाडे. विजय कुऱ्हाडे. ताई नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? पिंपळवंडी. काय आडनाव? वाघ. कोणाला निवडून द्यायचं? विजय कुराडे. विजय कुऱ्हाडे. मावशी तुमचं काय नाव? शोभा वाघ. शोभा वाघ. आडनाव वाघ. वाघ. गाव पिंपळवंडी. कोणाला निवडून द्यायचं? काकडे का कुऱ्हाडे? कुराडे. विजय कुऱ्हाडे. विजय कुराडे. आजी नमस्कार. नमस्कार. काय म्हणते तब्येत? हा बरे. थंडी वाजते का नाही? आता कोणाला निवडून द्यायचं? विजय कुऱ्हाडे. अच्छा, विजय कुऱ्हाडे. हा. ताई तुमचं काय नाव? वाघ. कोणाला निवडून द्यायचं? विजय कुराडांना. मावशी नमस्कार. कोणाला निवडून द्यायचं? विजय कुऱ्हाडे. आवाज बसला काय? विजय कुऱ्हाडे. काकडींना घाबरता? घाबरायचं. कोणाला निवडून द्यायचं? काकडे. विजय कुऱ्हाडे. विजय कुऱ्हाडे. बरोबर. इथं तुम्हाला परत एकदा सांगते, आमच्या पंचायत समितीत आणि जिल्हा परिषद गटात दोघांमध्ये फक्त विजय कुऱ्हाडे सर आणि नितेश भाऊ काकडे हे दोनच.
आयरे गेरे न तू खैऱ्यांची तर कोणाचीच गोष्ट नाही. मंगेश अण्णाबद्दल मला बोलायचंच नाही आहे, कारण की का बोलायचं नाही? कारण की मागच्या 5 वर्षात त्यांनी कामं केलीत, किती केलीत ती मला चांगली माहिती आहेत आणि जनतेला पण माहिती आहेत. मला फक्त नितेश भाऊबद्दल बोलायचं आहे. त्यांनी दिवाळीच्या अगोदर कॅम्प केला होता, त्यात त्यांनी 250 ते 300 लोकांना, कशाचा कॅम्प केला? सांगते ना, त्याचा पण सांगते कशाचा कॅम्प केला होता. तर त्यांनी 250 ते 300 लोकांना फ्रीमध्ये रेशन कार्ड काढून दिलं, मतदान कार्ड काढून दिलं. जिथं लोक 3-3, 4-4 हजार रुपये घेतात, तर ते दादांनी फ्रीमध्ये करून दिलं होतं लोकांना. आणि कुणाची नावं कमी करायची असतील, कुणाला नवीन काढायचं त्याचीसुद्धा कामं केलीत. गावात शासकीय योजना आत्ता सध्यासुद्धा दादांनी मेहंदी कोर्स, टेलरिंग कोर्स म्हणजे शिवणकामचा कोर्स, हे कोर्स आत्ता सध्या गावात चालू आहेत. त्याची योजनासुद्धा दादांनी आणली. त्याच्यानंतर आता दादा म्हणजे शरद दादा नाही, नितीन भाऊ काकडे. दादा नितीन भाऊ. हां, मी दादा का म्हणते का ते माझ्या भावासारखे आहेत. माझ्या प्रत्येक गोष्टीत किंवा कुणाच्या असू दे, सुखदुःखात. हां, प्रत्येक एका फोन केल्यानंतर दादा किंवा भाऊ ते अवेलेबल असतात एका फोनमध्ये. त्याच्यासाठी दादा आणि भाऊ म्हणण्यापेक्षा मी दादा त्यांना जास्त म्हणते, कारण की जो पाठीत संकटात जो पाठीशी उभा असतो तो दादा असतो आपला. ताई, म्हणून दादा मंगेश अण्णा काकडे सुद्धा सुखदुःखात सहभागी होतात ना, पण फोन उचलत नाही. असं बऱ्याच वेळा होतं का दादा फोन उचलती नाही येत ती. तसं नितेश भाऊंना तुम्ही कधीही कॉल करा, रात्री 12 वाजता करा, 2 वाजता. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? झेडपीला विजय सरांनाच निवडून द्यायचं. गावचा माणूस मंगेश अण्णा, गावचा माणूस असू द्या ना. माझं गावच्या माणसाची म्हणजे माझी जरी भावकी असली तरी कसं आहे, तुम्ही म्हणताय काही कामाचं नाही मंगेश काकडे? तसं नाही. कामाचं म्हणजे काम दिसतं कुणाचं आणि दिसत नाही कुणाचं, हे जनतेला पण माहिती. म्हणजे मंगेश अण्णा बिनकामाचे नाही, मी असं म्हणतच नाही का ते पूर्ण बिनकामाचे आहेत म्हणून. असं माझं वाक्यच नाही. अर्धक बिनकामाचे? अहो तसं नाही सर. कसं आहे, कामं केली ना ती जनतेला दिसली पाहिजेत, काय कामं केली ते. अच्छा, म्हणजे मंगेश अण्णांनी केलेली कामं दिसत नाहीत? हो, दिसत नाही. मला तर नाही दिसली मंगेश अण्णांनी दिलेली. तुमचं आणि मंगेश अण्णाचं काही भांडण नाही ना? नाही हो सर, मंगेश अण्णांचं आणि आमचं कशाला भांडार असेल. पण कसं आहे, मी एक शिक्षिक आहे, उच्च शिक्षित आहे. सर पण एक उच्च शिक्षित आहे. तुमचं शिक्षण किती झालं? माझं ग्रॅज्युएशन झाले. काय काम करता? गृहिणी? सध्या आता गृहिणी, कारण की मुलं छोटी आहेत त्याच्यामुळे शाळेत सोडायला आणायला लागतं. त्याच्यामुळं. तुमचं नाव काय आहे पूर्ण? माझं नाव अभिलाषा गणेश काकडे. आता विजय कुराड यांची काय कामं चांगली आहेत आणि तू तुम्हाला आवडली? पहिलं म्हणजे त्यांनी आळेगावचा विकास केलाय. म्हणजे ते उपसरपंचपदी असले काय आणि काय पण त्यांनी भरपूर कामं केली. म्हणजे त्यांनी अंगणवाड्या सुसज्ज केल्या, त्यांनी परत मुलांसाठी प्लेग्राऊंड असतं त्याचे कामं केली. परत त्यांच्या इथं त्यांनी सांडपाण्याची व्यवस्था पण त्यांनी चांगलं केलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या गावचा विकास केलाय, म्हणून मला त्यांना मत द्यायचं आहे. आणि आता सध्या सगळ्यात जास्त गाजत असलेला प्रश्न म्हणजे बिबट्याच्या प्रश्नामध्ये आत्तापर्यंत कुणी काहीच नाही केलं. लोक उपोषण करतात. उपोषण करून बिबट्याचा प्रश्न सुटणार नाहीये, बरोबर आहे ना? त्याच्यासाठी हायकोर्टात अपील केलंय त्यांनी. म्हणजे तो बिबट प्राणी ए श्रेणीतून बी श्रेणीत आला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर काही निर्बंध करता येतील, काही उपाययोजना करता येतील. त्याच्यासाठी सरांनी एवढ्या मोठ्या विषयाला हात घातलाय. तर त्याचं सगळ्यांचं समाधान त्या बिबट्याच्या विषयात झालं पाहिजे. विजय कुराड यांना किती वर्षापासून ओळखता? असं सांगू नाही शकत किती वर्षापासून, निवडणूक पण लागल्यापासून? नाही, त्याच्या अगोदर पण ओळखत होते मी थोडीफार. पण आता निवडणूक लागल्यापासून कसं मी त्यांच्यावर जाते ना, तर मला त्यांचा अजेंडा माहीत झालाय. म्हणजे काय कामं करायची, त्यांची तयारी पण भरपूर आहे सर. म्हणजे आपल्याला पुढं काय करायचं आहे, काय नाही करायचं, ही तयारी पण त्यांची भरपूर आहे. म्हणजे आपल्याला 5 वर्षात काय कामं करायची ते त्यांनी आत्ताच ठरवलंय. मंगेश काकड्यांवर एवढे नाराज का? नाराजी अशी काही नाही आहे त्यांच्याबरोबर. पण कसं आहे, दरवेळेस म्हणजे निवडणूक आपण लवडून देतो. 5 वर्ष कामं दिसती नाही, मग आपण नवीन यांना म्हणजे आता हे सर उच्च शिक्षित आहेत, मग त्यांना मंगेश काकडेंना याच्या आधी कधी निवडून दिलं? मंगेश काकडेंना मागच्या दिलं होतं निवडून. आता ते एकमताने पडले होते, त्यात आता काही म्हणू शकत नाही त्याला मी. पण आता कसं आहे, आता त्यांना दिलं होतं, पण आता आपण विजय भाऊंना निवडून देऊ. ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांनी काही कामं केली? हो, केले असतील. म्हणजे मला काय एवढं माहित आहे, तेव्हा नवीन होते मी. पण म्हणजे आता मग नंतर माणूस जेव्हा राहायला सुरुवात करतं, तिथून पुढे म्हणजे ओळखायला सुरुवात करतं, तिथून पुढे मग कामं माहीत होतात. विजय कुराड यांच्या कामावर एवढे खुश कसे? म्हणजे कसं असतं, सरांबरोबर गेल्यामुळं त्यामुळं त्यांच्या कामाचा उरक किंवा त्यांच्याबद्दल म्हणजे लोकांबद्दल असलेली आत्मीयता याच्याबद्दल माहिती पडते.
आणि माणूस कसा आहे हे आपल्याला कळतो. कामाचा आहे म्हणजे आपलं काम किती करणार आहे आणि म्हणजे गावचा विकास किती करणार आहे याच्यावरून आपण माणसाला कळू शकतो ना. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्या हो. आहेत, काय भावना? सर, दादांचं जाणं खरंच चुकीच्या वेळी झालं. दादांनी आत्ता जायला नव्हतं पाहिजे. खूप वाईट वाटते त्याच्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादा असले असते, निवडणूक झाली असती तर सगळ्यात जास्त आनंद दादांनाच झाला असता. पण आता दादा आपल्यात नाही आहे, तर मी एवढीच विनंती करीन का दादांना श्रद्धांजली म्हणून तरी आपण घड्याळाला निवडून द्या, एवढीच माझी विनंती. माजी आमदार अतुल बेनके यांचं काम कसं आहे? त्यांचं पण काम चांगलं आहे. अतुल बेनकेंनी पण भरपूर कामं केली. अमोल कोल्हे होते ना, तर त्यांनी म्हणजे भरपूर साथ दिली. त्याच्याबद्दल त्या दोघांची पण कामं चांगली आहेत. आता 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत, एकत्र यायला पाहिजे. हो, 2 राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत तरच पुढं जाऊ शकत. कारण की अजितदादांची कमी कोणीही पूर्ण करू शकत नाही. म्हणजे अजितदादांनी पुणे जिल्ह्याला इतकं दिलंय, ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, पण त्यांनी सगळ्यात जास्त विकास हा पुणे जिल्ह्याचा केलेला आहे. त्याच्यामुळं आता सध्या पुणे जिल्ह्याचं जसं कसं म्हणतात वडील गेले तशातला प्रकार झाला हा. तर मग असं वाटतं का आता पुणे जिल्ह्याचं कसं होणार. पण 2 राष्ट्रवादी जर एकत्र आले तर एखादा चांगला नेता जर आपल्या जिल्ह्याला जर भेटत असेल तर मग हरकत नाही काही. पण 2 राष्ट्रवादींनी एकत्र यावं. आपला माणूस शरददादाचं काम कसं आहे? शरददादांचं पण काम चांगलं आहे, तसं काही नाही. म्हणजे ते पण काम करतातच, पण आता ते आमदार म्हणून आहेतच. आता शरददादाचे हात बळकट करायचे का माजी आमदार अतुल बेनके यांचे हात बळकट करायचे? आता सध्या तर माझं चाललंय का अतुल बेनके दादांचे हात बळकट करायचे ते. कारण की नितेश भाऊ जे उभे आहेत ना, ते कामाचा माणूस. म्हणजे कसं म्हणतो आपण, आपल्या ज्या गोष्टीत म्हणजे आपल्याला जेव्हा सुखदुःखात जेव्हा आपल्याला गरज असते ज्या व्यक्तीची, जो आपल्या पाठीशी असतो, तर सध्या त्यांच्या पाठी मी नितेश भाऊंच्या. आता असं आपण म्हणतो भावकी नेहमी उन्हाची वाटेकरी. हो, असं म्हणतात. आता मंगेशांना एवढं काम चांगलं आहे, लोकांमध्ये मिसळतात, तरी तुम्ही त्यांच्यावर नाराज? काय शेजारी जमीन बिमीन आहे काय? नाही, जमीन असं काही नाही. भावकी जर असली तरी पण असं काही नाही. पण कसं आहे, मला ज्यांनी मदत केली, माझी ज्यांनी कामं केली, ते माझे नितेश भाऊ काकडेच. म्हणजे माझं तुम्हाला सांगते, हे झालं पंचायत समितीला. हो, जिल्हा परिषदेला विजय कुराडेंचे तुम्ही एवढे फॅन कसे? फॅन नाही म्हणता येणार सर, पण त्यांची एक कामाची पद्धत जर बघितली तर त्याच्यावर म्हणजे विश्वास ठेवतो माणूस. म्हणजे त्यांच्या कामाच्या पद्धतीवर, म्हणजे त्यांचा कामाचा उरक, त्यांची बोलण्याची पद्धत किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील, त्याच्यामुळं मग माणूस वाटतं का चला बाबा यांना एक संधी देऊया. म्हणजे अजून जर विकास होत असेल तर आपण त्यात आपलं मतदान देऊन. मंगेशांना एक संधी द्यायला काय अडचण आहे? कसं आहे, हे प्रत्येकाचं मत झालं. मंगेश अण्णांना मत द्यायचं का विजय भाऊचं मत द्यायचं. आता काय असं म्हणतील का मंगेशांना म्हणजे भाऊकीतले तर दिलं तर म्हणजे चांगलंच आहे. मला पण असं वाटतं त्यांनी पण जिंकून यावं, त्यांनी पण चांगलं काम करावं. पुढच्या वेळेस जनता तुमच्यासोबत असेल. विजय भाऊंनी काम केलं, विजय भाऊ निवडून आले, जनता त्यांच्यासोबत आहे. आणि मत कुणाला द्यायचं हा वैयक्तिक निर्णय त्यांचा असतो. आपण कुणावर जास्त दबाव टाकू शकत नाही. असं आहे, लोकशाही आहे. लोकशाही आहे. प्रत्येकाला मतदान करायचा अधिकार आहे आणि कुणाला करायचा हे सुद्धा त्यांना अधिकार आहे. मग आता भावकी का विजय कुराडे? आता विजय कुराडे. विजय कोणाचा? आता कुराडे सरांचाच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.